नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSBची 2026ची स्पोर्ट्स कोटा भरती. देशातील उत्कृष्ट टॅलेंट शोधून त्यांना थेट राष्ट्रीय सुरक्षेच्या सेवेत सामावून घेण्याची ही एक अतिशय धोरणात्मक आणि मोठी मोहीम आहे. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 टप्पे पाहणार आहोत. ही मोठी संधी नेमकी काय आहे, यासाठीचे पात्रतेचे निकष, निवडीचे 2 महत्त्वाचे टप्पे, शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीची कठोर प्रक्रिया आणि शेवटी अर्ज कसा करायचा हे आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी पाहूया ही नेमकी किती मोठी संधी आहे. 404 हा आकडा नीट लक्षात घ्या. ग्रुप सी नॉन गॅझेटेड कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 404 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कॉर्पोरेट भाषेत सांगायचं तर हा एक अतिशय मोठा टॅलेंट ॲक्विजिशन प्रोग्राम आहे, जिथे देशातील सर्वोत्तम खेळाडूंना शोधलं जातंय. आणि विशेष म्हणजे ही संधी फक्त क्रिकेट किंवा फुटबॉलसारख्या मोजक्या खेळांपुरती मर्यादित नाही आहे. यात तब्बल 28 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. नेहमीच्या ट्रॅक इव्हेंट्सपासून ते अगदी तिरंदाजी, वुशू आणि योगासनांपर्यंतचं वैविध्य यात पाहायला मिळतं. थोडक्यात सांगायचं तर देशाच्या कानाकोपऱ्यातून अगदी वेगळ्या धाटणीचे टॅलेंट हेरण्याचा हा एक व्यापक प्रयत्न आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे. यासाठी तुमचे क्रेडेन्शियल्स म्हणजेच पात्रतेचे निकष काय असायला हवेत. इथे 3 गोष्टी अतिशय नॉन निगोशिएबल किंवा अनिवार्य आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वयोमर्यादा, जी 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे किमान 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे क्रीडा क्षेत्रातील तुमची अचीव्हमेंट किंवा कामगिरी ही गेल्या 2 वर्षांमधलीच असायला हवी. खूप जुने विक्रम इथे चालणार नाहीत हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हे निकष पूर्ण केल्यानंतर सुरू होतो निवडीचा टप्पा. ही निवड प्रक्रिया नेमकी कशी चालते ते आता बघूया. SSBने ही प्रक्रिया अगदी स्पष्ट 2 टप्प्यांत विभागली आहे. स्टेज 1 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंना आणि राष्ट्रीय स्तरावर पहिले 3 क्रमांक मिळवलेल्या पदविजेत्यांना सर्वोच्च प्राधान्य मिळतं. जर पहिल्या टप्प्यातील भरतीनंतर काही जागा रिक्त राहिल्या तरच स्टेज 2 मधील इतर पात्र उमेदवारांचा विचार केला जातो. थोडक्यात सांगायचं तर इथे बेस्ट ऑफ द बेस्ट म्हणजेच सर्वोत्तम कामगिरीलाच थेट प्राधान्य दिलं जातं. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक टप्प्याकडे येत आहोत, शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या. ही संपूर्ण प्रक्रिया एखाद्या अत्यंत कडक क्वालिटी कंट्रोल फनलसारखी आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मैदानी कौशल्य चाचणी, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि शेवटी सखोल वैद्यकीय तपासणी, अशा 4 अत्यंत कठोर टप्प्यांतून उमेदवारांना जावं लागतं. प्रत्येक टप्पा हा अयोग्य उमेदवारांना अचूकपणे गाळण्यासाठीच डिझाईन केलेला आहे. आणि हो, यातली फील्ड ट्रायल अजिबात सोपी नसते. इथे 50 पैकी किमान 60% गुण मिळवणं अगदी बंधनकारक आहे. म्हणजेच मी फक्त एका स्पर्धेत भाग घेतला होता असं सांगून इथे चालणार नाही. तुम्हाला मैदानावर तुमचं कौशल्य प्रत्यक्ष सिद्ध करावंच लागेल. एकदा का कौशल्य चाचणी पार केली की मग फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजेच PST सुरू होते. इथे उंची आणि छातीचे मोजमाप अगदी दशांश चिन्हाच्या पहिल्या स्थानापर्यंत म्हणजे फर्स्ट डेसिमल प्लेसपर्यंत अचूक मोजलं जातं. 1 सेंटीमीटरच्या छोट्याशा फरकाने इथे उमेदवारी थेट रद्द होऊ शकते, इतकी ही प्रक्रिया शिस्तबद्ध असते. वजनाच्या बाबतीतही एक अतिशय स्पष्ट आणि गणितीय मापदंड आहे. तुमचा बॉडी मास इंडेक्स किंवा BMI हा 18 ते 25 या सामान्य श्रेणीच्या दरम्यानच असायला हवा. तुम्ही अंडरवेट किंवा ओव्हरवेट असाल तर अपात्र ठरू शकता. शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे इथे केवळ दिसायला फिट असलं नाही, तर एका अचूक वैज्ञानिक प्रमाणावर खरं उतरणं आहे. या सगळ्यात आणखी एक अतिशय कडक नियम आहे. जर रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन बोर्डने तुम्हाला अपात्र ठरवलं तर तो निर्णय पूर्णपणे अंतिम मानला जातो. त्यानंतर कोणतंही अपील करण्याची सोय नसते. सरकारी भरती प्रक्रियेचा हा नो नॉनसेन्स अप्रोच इथे स्पष्टपणे दिसून येतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण अटी आणि चाचण्या समजून घेतल्या. आता वळूया शेवटच्या टप्प्याकडे, प्रत्यक्ष अर्ज करण्याच्या प्रक्रियेकडे. ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया 100% ऑनलाईन आहे. recruitment.ssb.gov.in या अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज भरायचा आहे. अनरिझर्व्ड, EWS आणि OBC प्रवर्गासाठी फक्त ₹100 ना परतावा शुल्क आहे, तर SC, ST आणि महिला उमेदवारांना या शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. आणि हो, निवड झाल्यावर पे लेव्हल 3 नुसार वेतन दिलं जाईल, ही बाबही इथे नमूद करण्यासारखी आहे. आता तारखा नीट लक्षात ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 9 मे 2026 रोजी सुरू होईल.
आणि 7 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. विचार करा, ह्या संपूर्ण प्रक्रियेसाठी फक्त 1 महिन्याचाच वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेचं अचूक नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे.